तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो भावनो. तर तुम्ही thumbnail पाहून आला असेल, तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या कंटेंटला घेऊन आलो तुमच्यासाठी. तर भावना आज आपण केलेले आहे मराठी लग्नपत्रिका डिझाईन फुल टू एडिटेबल अशी आपण काय केलेली आहे, फोटोशॉपमध्ये लग्नपत्रिका डिझाईन केलेली आहे. तीच लग्नपत्रिका मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्लस PSD फाईल भेटणार आहे, लक्षात ठेवा. ओके, PSD फाईल प्लस त्याच्यामध्ये सर्व मटेरियल असणार आहे. ओपन PLB फाईल, सर्व एडिटेबल PSD फाईल अशी भावना तुम्हाला कुठेही भेटणार नाही, अशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायचं आहे. ओके, चला सुरू करूया आपल्या ट्युटोरियलला. इमेज साईज बघू शकता. फोटोशॉपमध्ये इमेज साईज असते, माहीत असेल तुम्हाला. ओके, इंचेसमध्ये आपण साईज घेत असतो, लक्षात ठेवा. 4.2 आणि हाईट असणार आहे 5 इंचेस. रेझोल्युशन आपण 300 ठेवलेली आहे, जे की DP आहे. एकदम हाय क्वालिटी रेझोल्युशन, लक्षात ठेवा. 300 ठेवा. जास्त जर ठेवले तर तुमच्या साईजची MB वाढत जाणार आहे, लक्षात ठेवा. ओके, एक आता बघू शकता, हा जो नॉर्मल बॅकग्राऊंड असतो व्हाईट, तो आहे तसं ठेवलेला आहे. इथे दिसायचं लेअर पॅलेट मी ओपन केलं आहे तुमच्यासाठी. ओके, फक्त माझा माऊसचा कर्सर बघा आणि मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्हाला A to Z डिझाईन समजून जाईल. ओके, कशी PC मध्ये जो पण आता डायरेक्ट फोटोशॉपमध्ये डायरेक्ट जर येऊन बघत असेल ना, त्याला पण डायरेक्ट समजून जाईल, अशा रीतीने मी तुम्हाला समजायचं काम करतोय. ओके, त्याच्यानंतर एक रॅक्टँगल घेतलं आहे. रॅक्टँगल कुठं भेटतो इथे तुम्हाला माहिती आहे. हा जो लेफ्ट साईडला टूल बार तुम्हाला एकदम दिसतोय आपल्या म्हणजे लेफ्ट साईडला जी कडा असते त्या कडेला बघू शकता. एक खालून बघू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा, इथे रॅक्टँगल टूल नाव पण आलेलं आहे. त्याच्यावरती मी फक्त काय कर्सर घेऊन गेलोय, फक्त त्याचं नाव सुद्धा तुम्हाला इथे त्याचं अपलोड झालेलं आहे. ओके, हा रॅक्टँगल टूल बघू शकता आणि इथे परत तुम्हाला दाखवून देतोय कसं बघू शकता रॅक्टँगल टूल कसा यूज करायचा आहे. सिंपल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर इथून अशी प्लेस घेऊन असे ओढून द्यायचे. ओके, ओढून द्यायचे काय होणार आहे, जो त्याला डिफॉल्टवरती इथं कलर असतील बघू शकता. फिल कलर ही जी बॉर्डर आहे. ओके, बॉर्डरच्या आउटलाईन म्हणजे ज्या तुम्हाला चेंजेस करायचे असतील त्या असतील. ओके, तर बघू शकता असा रॅक्टँगल घेतलेला आहे हा रेड कलरचा. ओके, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. लेअरमध्ये गेल्याच्या नंतर त्याला आपण नॉर्मली रेड कलर दिलेला आहे. कोणता रेड आहे, डार्क रेड कलर दिलेला आहे, जो तुम्ही चेंज पण करून तुमची डिझाईन आहे ती चेंज करू शकता नंतर, जर तुम्हाला वेगळी डिझाईन क्रिएट करायची असेल तर. ओके, जर समजा आता तुम्हाला हा रेड कलर आहे, तुम्हाला डार्क ब्राऊन कलरवरती करायची असेल डिझाईन, तर लक्षात ठेवा. सिंपल ह्याला क्लिक करा, इथे स्विचेसमध्ये जाऊन जो कलर असतील तो कलर निवडायचा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे या. पुढे याच्यानंतर बघू शकता तिसरी एक असणार आहे, एक फ्लॅगची भावना जे आपण जसं की एक म्हणजे समजा पडदा पडदा आपण जसं त्याला दुमडतो. ओके, त्याची जी शॅडो बनते ना भावना, ती आपण इथे ॲडिट केलेली आहे. ओके, ती शॅडोची आपण पेन याच्यामध्ये घेऊन त्याला काय केलेलं आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे. त्याच्यानंतर वरती बघू शकता, एवढं बेसिकपासून सांगतोय, लक्षात ठेवा. पहिला पासवर्ड आहे 2727. ओके, त्याच्यानंतर हा बघू शकता इथे काय असणार आहे, ही लेअर, ही एक्स तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता लेअर पॅलेटमध्ये, त्या नाव इथे बघू शकता इमेजच्या वरती बघू शकता. हिला आपण काय केलेलं आहे, सॉफ्ट लाईट हा जो याच्यामध्ये जाऊन आपण काय केलेलं आहे, सॉफ्ट लाईट म्हणून एक ओव्हरलेच्या याच्यामध्ये इफेक्ट आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याची ऑपॉझिटी 100% ठेवलेली आहे, लक्षात ठेवा. लॉक केलं आहे. त्याच्यानंतर वरती येतो, बघू शकता 2 बॉक्स घेतलेत, सेम जसा रॅक्टँगल घेतलेला आहे सेम तसंच बॉक्स घ्यायचा आहे. ओके, बॉक्स घेतल्याच्यानंतर इथं रोटेटचा ऑप्शन आहे, असं रोटेट करायचं. सेम कंट्रोल जे करून डुप्लिकेट होऊन जाईल भावनो. डुप्लिकेट केल्याच्यानंतर काय होणार आहे, त्यालाच डुप्लिकेट झालेलं असेल त्याला सिलेक्ट करून रोटेट करून घ्यायचं आहे. ओके, तुमच्यासमोर मी एवढं करून दाखवतोय सर्व सॅम्पल्ससह. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मोराची पीस तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, PNG विंग आपण ही डिझाईन कुठून डाउनलोड केली आहे त्याचं नावसुद्धा तुम्हाला दिसतंय बघू शकता. PNG VING PNG विंग ही साईड आहे. एकदम HD क्वालिटीमध्ये जर तुम्हाला PNG डाउनलोड करायचे असतील तुम्हाला भेटून जातील. फक्त लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा. पण तुम्ही तर म्हणून पासवर्डसाठी व्हिडिओ बघत असतात, काय सांगायचं तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथे बघता सेम कॉपी आपण इथे केलेली आहे, त्याला आपण क्लिपिंग मास्क केलेला आहे राईट क्लिक करून. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे, हे आपण क्रिएट करून घेतलेले आहेत PNGs आहेत, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण काय लिहिलं बघू शकता, हळदी समारंभ व विवाह स्थळ. हे जर तुम्हाला चेंजेस करायचं असेल तुम्ही चेंज वगैरे करू शकता. सर्व A to Z कलर वगैरे चेंज होणार आहे. याच्यामध्ये जे वापरलेले जे फॉन्ट असणार आहेत ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपल्या चॅनलवरती ऑलरेडी फॉन्ट आले, जाऊन चेकआउट करून घ्या, तुम्हाला भेटून जातील. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणार आहे, तुम्हाला दुसरा पासवर्ड आहे 8585. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे येतोय. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे सर्व आता जे टेक्स्ट आपण ॲडिट केले ते तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड करून दाखवतो. ओके, बघू शकता शुभविवाह सोहळा PNGs. त्याच्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो. ओके, जे सर्व असणार आहे सर्व तुम्हाला समजून जाईल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, कारण की एवढं तुम्हाला A to Z क्लासमध्ये जशी भावना माहिती शिकवतात त्या प्रोव्हाइड मी तुम्हाला सर्व माहिती करतोय. ओके, लक्षात ठेवा. बघू शकता सर्व डिझाईन तुमच्यासमोर केले.
हा जो फॉन्ट आहे तो इन्फिनिटीचा फॉन्ट वापरलेला आहे. प्लस यांचा शुभविवाह हा जो फॉन्ट आहे तो डीजी फॉन्ट आहे. लक्षात ठेवा, मी सर्व तुम्हाला माहिती सांगते. फॉन्ट तुम्हाला जर मिसमॅच होत असतील तर ओके. आणि हा जो आपण नाव लिहिलेला आहे तो सर्वांना सेम फॉन्ट आहे, मराठी फॉन्ट आहे. लक्षात ठेवा. ऑलरेडी काय करायचं आहे, गुगलवरती आपण जो व्हॉट्सअपवरती टायपिंग करतो मराठी, सेम टायपिंग करायची, त्याला कॉपी पेस्ट इथे करून घ्यायचे. इझिली होऊन जाईल, कोणतीही गरज लागणार नाही युनिकोडची. लक्षात ठेवा. युनिकोड कुठे लागणार आहे, अक्षय, शीतल आणि यांचा शुभविवाह सोहळा, हे जे हेडलाईन म्हणजे हेडलाईनवाले जे फॉन्ट आहेत त्यांनाच कन्वर्टायची गरज लागणार आहे. लक्षात ठेवा ओके. तर एवढं तुम्हाला समजलं असेल. प्लस आपला जो वॉटरमार्क लोगो तुम्हाला दिसतोय तो पण तुम्ही एडिट करू शकता. बघू शकता टेक्स्टमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. पण त्यासाठी तुम्हाला जे सर्व आपले जे फॉन्ट आपण वापरले ते तुमच्याजवळ असणे गरजेचे आहेत ओके. हे जे फॉन्ट आहेत भावांनो, डीजी फॉन्ट, इन्फिनिटी फॉन्ट आहेत. लक्षात ठेवा. इन्फिनिटी फॉन्ट भावांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जातील. प्लस हे जे आहे तुम्हाला नाव वगैरे आई-वडिलांची जर नाव लिहायचं असतील ते नाव पण काय केलेले आहेत, सर्व टॉप 50 प्लस मराठी असे ट्रेंडिंग फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ओके. बघू शकता. प्लस इथे बघू शकता सर्व HD मटेरियल मी इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. प्लस खाली मोराची PNG तुम्हाला दिसत असेल, त्याला स्मार्ट फिल्टरमध्ये जाऊन आपण काय इमेजमध्ये जाऊन ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट हा जो इफेक्ट आहे तो प्रोव्हाइड करून आपण काय केलं आहे, त्याची क्वालिटी वाढवलेली आहे ओके. अशी डिझाईन पूर्ण झाली. तुम्हाला जर बघायची असेल नक्की व्हिडिओ बघू शकता. मी ऑलरेडी Instagramवरती पण आपली जी डिझाईन आहे अपलोड केली आहे. जर तुम्ही आपल्या Instagram चॅनल नक्की फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करून घ्या ओके. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो तिसरा पासवर्ड आहे 15 ओके. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. तर भावांनो हा व्हिडिओ जर उशिरा येत असेल तर माफी असावी. काही कारणास्तव आपण हे व्हिडिओ उशिरा घेऊन येतोय. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.